12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन पासचा काळा बाजार सुरू आहे। 200 रुपयांचा ऑनलाईन दर्शन पास चक्क 1000 रुपयांना विकण्यात येत होता। या प्रकरणामध्ये त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। देवाच्या दारात कसा सुरू होता हा काळा धंदा बघूयात या रिपोर्टमधून। देवाच्या दारात काळा बाजार, 200 रुपयांचा पास 1000 रुपयाला। नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरातला धक्कादायक प्रकार। नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, त्यामुळे लाखोंचं श्रद्धास्थान। श्रद्धेचं हेच केंद्र काही भामट्यांनी काळा बाजाराचं केंद्र बनवलं होतं। देवाच्या दारात काळा बाजार करणाऱ्यांनी देवाच्या भोळ्या भक्तांना लक्ष केलं, त्यांची लुबाडणूक केली। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा काळा धंदा उजेडात आला। मंदिर समितीच्या वेबसाईटवर दररोज पासची विक्री होते। दर दिवशी 2000 पास वितरित केले जातात। आरोपी टोळी यातले 100 ते 200 पास विकत घ्यायचे। हे पास भक्तांना ब्लॅकमध्ये चढ्या दरात विकले जायचे। या प्रकरणी पोलिसांनी गावातल्या 5 घोटाळेबाजांना अटक केली। 1648 अशा प्रकारचे तिकीट ऑनलाईन त्यांनी आपल्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने खोटे 12 अंकी तिकीट दाखल करून ते प्राप्त केले दिसून येत आहे। या अनुषंगाने इतर देखील काही लोकांनी अशा प्रकारची युक्ती वापरली असेल, त्याचा देखील सखोल तपास सुरू आहे। आणि या वेबसाईटवर जात असताना मंदिराच्या वतीने की जी वेबसाईट आहे तिला असलेले लॉकिंग, त्याला असलेली सिक्युरिटी, हे ॲस्पेक्ट देखील या पद्धतीने आम्ही आता चेक करणार आहोत। त्यांच्याकडे ज्या ठिकाणी जेवढे लॉगिंग झालेले आहेत त्यांचे ऑनलाईन, त्यांचं सुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहोत। मंदिर समितीच्या संस्थेच्या वेबसाईटवरील तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत हा काळा बाजार केला जात होता। मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आयडीच्या सहाय्यानं भाविकांना दिले जात होते। या घटनेनंतर मंदिर संस्थेने वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटी दूर करून प्रणाली अधिक सुरक्षित करण्याचं आश्वासन दिलं। आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन, जसं एअरपोर्टला होतं, तिरुपतीला होतं, पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे। त्या धर्तीवर 2 स्टेप आणि 1 to 1 B2B त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे, हे आता आमच्या लक्षात आलं। आणि त्या त्रुटी लक्षात आल्यानंतर जसं आमच्या सहकारी विश्वस्तांनी सांगितलं तसं आम्ही अध्यक्षांशी बोलून, सर्व विश्वस्तांशी बोलून स्वतः त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये सगळे इम्प्लिमेंटेशन आणण्याचा 100% प्रयत्न। आम्ही संबंधित ज्याचा ठेका दिलेला आहे या प्रोसेसिंग यंत्रणेला, तर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून 1 वर्षभर नव्हतं, परंतु काय असं की चोरी करणारा मनुष्य नवीन त्याच्यामध्ये लॅकुना शोधून वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करतो। तर आता 1 वर्षभर काही तक्रार नव्हती। आता ही जी काही तक्रार आलेली आहे त्या तक्रारीची प्रसिद्धी माध्यमांनीच उघडकीस आणल्यामुळे शासनाने म्हणण्यापेक्षा पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ 5 जणांना अटक केली आणि ते पुढील तपास करतात। गेल्या 6 महिन्यांपासून हा काळा बाजार सुरू होता। श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होते। अशात मोठ्या संख्येने भाविक या फसवणुकीला बळी पडले असते, पण वेळीच पोलिसांनी या भामट्यांना अटक केली आणि या काळा बाजाराला चाप बसला। पण भविष्यातही असे प्रकार टाळण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असेल। त्र्यंबकेश्वरहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।